या परिसरातील वंडर बॉय ज्यानं रायगड प्रीमियर लीग गाजवलेली आहे तो फलंदाज बंटी बद्रिके। हा चेंडू शरद मुसळेचा शॉर्ट पिच चेंडू होता आणि स्लोवर होता। पहिला चेंडू स्लोवर टाकला, एक सिंगल रन काढलेली आहे बंटी बद्रिकेने। बंटी बद्रिके तसं असं छोटे छोटे निवाले खाण्यामध्ये त्याची पसंती नसते, मोठे मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत। रायगड प्रीमियर लीगला आपण त्याला बघितले की त्याच्या आसपासही कोणी नव्हतं, एवढी जबरदस्त तगडी फलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये त्यानं केलेली। मात्र आता या घरेलू मॅच मध्ये, या 36 गावांच्या मॅच मध्ये चौक विभाग प्रीमियर लीग मध्ये पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल काढतोय। नॉन स्ट्राइक एंड मधील फलंदाज जातोय नैनेश पवार। एक टॉल हायटेड असा हा नैनेश पवार आहे। अंबिका चौक कडून आपण त्याला नेहमी खेळताना बघितलेलं आहे आणि एक तारणहार आहे क्रिकेट मधला। फुलटॉस होता मात्र लोवर फुलटॉस, सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज शरद मुसळे। अफलातून अशी गोलंदाजी, कसलेले दोन्ही फलंदाज आहेत हे। दोन्ही फलंदाज काय लेचे पेचे नाहीत, बरीचशी मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत, एक्सपिरियन्स आहे या दोन्ही खेळाडूंना। देशामध्ये खेळायला गेलेला बंटी बद्रिके सध्या नॉन स्ट्राइक एंड मध्ये उभा आहे। हा चेंडू ओव्हर पिच होता, तटवलाय आणि लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे जातोय। तो पहिला नैनेश पवारचा चौकार। तटवलाय चेंडू मात्र पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे लॉंग ऑन मध्ये जातोय। एकच धाव मिळते या चेंडूवर। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये स्वराज 11 या संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 8। बिनबाद 8। कालचा दिवस मराठा बांधवांसाठी एक चांगला दिवस राहिलेला आहे। सगळ्या अटी जरांगे पाटील साहेबांनी ज्या ज्या अटी ठेवल्या, ज्या ज्या मागण्या ठेवल्या, त्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। त्यामुळे सगळ्या मराठी बांधवांचं आपण मनापासून इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया। आणि या मैदानावरचा जर इतिहास जर आपण आता बघितला तर स्वराज 11 संघानं 8 धावा पहिल्या षटकामध्ये जमवलेल्या आहेत। स्वराज 11 चौक, सचिन मतेंची ही टीम आहे। मला असं वाटतंय ओनर सचिन मते, खूप वर्ष सचिन मते अजूनही क्रिकेट खेळतायत। आनंद वाटतो असं, कारण त्याला मी 20-1 वर्ष, आम्ही आता बॅट सोडून किती दिवस झाले, आम्ही आता कॉमेंट्री जास्त करतो, परंतु सचिन मतेनं अजूनही आपलं क्रिकेट त्यांनी शाबूत ठेवलेलं आहे, अजूनही फिटनेस आहे। आणि नैनेश पवारनं अंबिका चौकला वैभवाचे दिवस दाखवून दिलेले आहेत। आपण साक्षीदार आहोत सगळे या आत्ताच्या या स्वराज 11 चौकसाठी नैनेश पवार काय करेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा आलेल्या आहेत। दुसरं षटक घेऊन येत आहेत
ते गोलंदाज पंकज ठोंबरे. स्वतः कर्णधारानं आता हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. कर्णधार तयार आहे. क्षेत्ररक्षण त्यानं सजवलं. सर्कलच्या आज 4 क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. बाकीचे सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेला चिटकून उभे केलेत. फुलटॉस चेंडू होता, मारायचा होता आणि अपील उचलून दिले पंचांनी. LBW करार दिला जातोय. मोठा मासा गळाला. बंटी बद्री के बाद. आयोजन या चौक प्रीमियर लीगचं राहिलेलं आहे. अतिशय सुंदर असं आयोजन. बंटी बद्रिके. मोठा मासा गळाला लागला. नाव मोठं, मात्र या मैदानावर त्याला काही करता आलं नाही. घरेलू मैदानावर थोडं प्रेशर असतं. आपलेच सगळे बघत असतात, आपलेच सगळे नातेवाईक, आपलेच सगळे बांधव बघत असतात. अशा वेळेला थोडासा बॅकफुटवर गेला तो बंटी बद्रिके आणि यश मिळतंय ते निश्चित कौस्तुभ. तेज 11 या संघाला पहिला गडी बाद झालाय तो बंटी बद्रिके. युवराज लोटणकर मात्र मैदानात. युवराजनं हा चेंडू खेळून काढलेला आखूट टप्प्याचा चेंडू होता. सिंगल फक्त घेत आहेत युवराज. या सिंगलनं स्ट्राईक मिळतोय. तो फलंदाज नैनेश पवारला एका सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते. ती निश्चित कौस्तुभ. तेज 11ची 9. 1 बाद 9. अजूनही नैनेश पवार जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत नक्कीच धावांची आशा असेल त्यांच्या संघाला. थोडंसं आउटफील्ड फास्ट आहे. मस्त आउटफील्ड आहे. फलंदाजांना अनुकूल असं आउटफील्ड आहे. गॅपमध्ये जर चेंडू जर ढकलले गेले तर निश्चितच चौकार मिळण्यामध्ये मदत होते या आउटफील्डची. हो हो हो, वारंवार ऑन साईडला मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होत आहेत. मला वाटतं निलेश ठोंबरे जो एक्सपिरियन्स प्लेअर आहे या टीममध्ये, त्यानं गाईड केलेलं दिसतंय आपल्या गोलंदाजांना. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरच लाईन आणि लेन ठेवलेली. त्याने ओळखले की हे जे फलंदाज आहेत ऑन साईडला कडक प्रहार करतात. अशा वेळेला यांना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवणं गरजेचं आहे. मात्र नैनेश पवार हा काही कच्च्या गुरुचा चेला नाही. त्यानं चेंडू दाडला सरळ मिड विकेट. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बाद 15 अशी अवस्था झालेली आहे. ती निश्चित कौस्तुभ तेज 11ची आणि अतिशय चांगलं अशी धावसंख्या उभारणीमध्ये आता सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय तो नैनेश पवार. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झालेली. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरत आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे. थोडासा कट करतोय चेंडू तो गोलंदाज स्वतः कर्णधार पंकज ठोंबरे. पंकज ठोंबरेला माहिती आहे याच परिसरातील सगळे खेळाडू आहेत. एकमेकांचे वीकनेस, एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट्स दोघांना माहिती आहेत. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. एकही धाव याही चेंडूवर मिळत नाही. निर्धाव चेंडू टाकतोय. मस्त गोलंदाजी झालेली आहे. अफलातून अशी गोलंदाजी पंकज ठोंबरेने केलेली. एक षटकाराचा मार खाऊन पण या षटकामध्ये धावा देतोय तो फक्त आणि फक्त 7. आणि बंटी बद्रिके सारखा एक मोठा खेळाडूचा विकेट मिळतोय तो गोलंदाज पंकज ठोंबरेला.
चौक प्रीमियर लीगचे जे सगळे मेंबर्स आहेत, अध्यक्ष आमचे कैलास गावडे आणि त्यांची सगळी टीम, तवळे साहेब वगैरे यांनी सुंदर असं मैदान केलेलं आहे. आजूबाजूला सगळे फार्म हाऊस आहेत. अजूनही नैनेश पवार जो ओरिजिनल आहे तो अजूनही आपला त्यानं ओरिजिनल खाक्या अजूनही दाखवलेला नाही. तयार आहे मात्र गोलंदाज शरद मुसळे, वानिवलीचा हा गोलंदाज शरद मुसळे अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. डावखोरा गोलंदाज आहे गिरीश माळी. यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. गिरीश माळी हा चेंडू, मुसळेचा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. एक्सपेरिमेंट करायला जातात ते शरद मुसळे. एक सिंगल रन मिळते. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्या निश्चित कौस्तुभ तेज 11च्या. शांत क्रिकेट, द गेम ऑफ जंटलमॅन क्रिकेटला म्हटलं जातं. हा 4 षटकांचा सामना आहे. लॉंग ऑफ मध्ये चेंडू मारला, सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातोय. फेकी पण लगेच होते गोलंदाजाच्या हातामध्ये. वाह, एकच धाव या चेंडूवर मिळते. एअर टाईट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, नाकाबंदी करून ठेवलेली आहे या सगळ्या फलंदाजांची. अजूनही नैनेश पवार चुम्मी घेतोय बॅटला आणि म्हणतोय की माझ्या या बॅटमधून षटकार चौकार लागले गेले पाहिजेत, परंतु हे कसलेले गोलंदाज आहेत ते निश्चित कौस्तुभ तेज विरुद्ध स्वराज 11 चौकचे. सुंदर गोलंदाजी, वाह, अफलातून गोलंदाजी झालेली आहे. फलंदाजी इथे खूप स्कोर झालाय खरं तर लीगच्या मॅचेस मध्ये. 60-60, 70-70 धावा इथे झालेल्या आहेत, परंतु अशा या परिस्थितीमध्ये अफलातून अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आज इथे दाखवत आहेत ते निश्चित कौस्तुभ तेज 11 चे हे सगळे गोलंदाज. हॅट्रिकला 1000 रुपये. मस्त टोला आणलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय तो चौकार. साठी 3000 रुपये. षटकार हायट्रिक आणि बाउंड्री हायट्रिक साठी गिरीश माळी, शेका पक्षाचे नेते ना या परिसरातील, त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि 50 साठी 3000. ओ हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी टाकलेली आणि डॉट चेंडू. खरं नैनेश पवार हाच आहे का सचिन मध्ये हात चोळत बसले असतील बाहेर. ते म्हणत असतील की नैनेशला मी पाठवलं कशाला मैदानामध्ये आणि नैनेश करतोय काय. परिस्थिती बिकट आहे. 3 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 23, फक्त आणि फक्त 23 धावा. ड्रिंक टाइम मला असं वाटतं झालेला आहे. ब्रेक घेऊया आपण. डीजे मास्टर तुम्हाला एक सुवर्ण संधी. आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हरेश दुर्गे, उपसरपंच आसरे ग्रामपंचायत, त्यांचा सन्मान तवले साहेब, हरेश दुर्गे साहेबांचा सन्मान करण्यात येतोय ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मगाशी मी विचारलेलं गिरीश माळी शेका पक्ष का, कारण हल्ली काय रात्रीत कोण कुठे काय, हल्ली वारे एवढे व्हायला लागलेले आहेत की रात्रीत गेम खल्लास होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या स्टेजवर गेल्यानंतर विचारावं लागतं की काय हे जे आम्ही मागच्या महिन्यात वाचलेलं तेच आहे की नाही.
योगेश चले यांच्याकडनं दरवर्षी ठीक सुधीर शेट्टी तेच सगळे दरवर्षीप्रमाणे जेवण मटणाचं जेवण असतं. हा चेंडू मलिंगा आलाय आणि जोरात हिट केली आहे. मस्त झेल टिपलेला आहे तो शरद मुसळेनं. फलंदाज बाद होतोय युवराज लोटणकर. दोन बाद 23 अशी अवस्था, थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल ते स्वराज 11 चौकची. आतापर्यंतचा प्रवास चौक संघानं अगदी सुरळीतपणे केलेला आहे. लीग मॅचेस मध्ये आपण बघितलं की त्यानं सुंदर प्रवास केलेला आहे. मात्र आता या सुपर 8च्या मॅच मध्ये थोडासा अडचणीत सापडलेला आहे तर स्वराज 11 चौक. परंतु अजूनही वेळ नाही गेलेली, अजूनही शेवटचं हे षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये जर का 10-15 जरी धावा आल्या ना तरी एक चेसेबल स्कोर उभा करू शकते ती स्वराज 11 चौक. प्रयत्न सुरू आहे मात्र क्लीन बोल्ड जीवन काठावले याची बेल्स किती लांब आली बघा. बाउंड्रीवर रेकॉर्डेबल हा सीन आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सीमारेषेजवळ ही बेल्स उडून आलेली आहे. मस्त गोलंदाजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ते जीवन काठावले याच्यासाठी. डीजे मासगाव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर करण्यात आले. उमेश दोर्गे यांच्याकडून 200, उमेश दोर्गे यांच्याकडून पण 500. वा, बघूया 1000 रुपये मिळतील. गोलंदाज आहे तो जीवन काठावले. केस खूप वाढवलेले आहेत त्यांनी, मलिंगा स्टाईल. परंतु बरेचसे खेळाडू आपण बघतो नुसते फक्त स्टाईल मारतात, खेळ नसतो. परंतु या काठावल्यांचं अभिनंदन करावं लागेल की खेळ पण त्यांचा चांगला आहे. धोनी स्टाईलनं केस त्यांनी वाढवलेले आहेत. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. जरा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. बघूया समोर आहे तो फलंदाज यश गायकवाड. हायट्रिकचा चेंडू होता, प्रहार केलेला आहे, खणून काढलाय, चेंडू जातोय सरळ कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. च्या घरात सुनील गायकवाड यांचे सुपुत्र यश गायकवाड. बघूया प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस. हो, नाही देणार, म्हणजे घरच्या घरी बक्षीस पाहिजे का? परंतु नाही, गोलंदाज चांगला आहे आणि गरज आहे. खरं तर स्वराज 11 चौकला गरज आहे षटकार चौकारांची. सिंगल डबल ना आता काही होणार नाहीये. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जीवन काठावले रामशेठ ठाकूर फार्म हाऊस कडून. बरेचसे फार्म हाऊस आहेत तिकडे. 12,000 तसेच पडून आहेत. नैनेश पवार संध्याकाळी संपवायला लागतील वाटतं. या विकेट साठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. उमेश दुर्गे मामाकडून फुल टॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, एक सिंगल घेतलेली, आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबल झालेत, मिस फील्ड होते, त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय फलंदाजांना. यशनं 2 धावा काढल्या. या 2 धावांनी 29 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे धावरथ. 5 षटकांचा हा सामना आहे म्हणजे अजूनही संधी आहे. संधी गेलेली नाही अजूनही ती फलंदाजांसाठी. जीवन तयार आहे, यशस्वी गोलंदाज. फुलटॉस चेंडू, एकच सिंगल, एक पण नाही. नैनेशनं रोखलं यशला, ही तुझ्या सिंगल डबल नको, मी नंतर येतो आणि बघतो. षटकार चौकार ठोकतो, परंतु अजूनही 12,000 तसेच पडून आहेत बँकेत. 3 षटकारासाठी
5,555 रुपयांचं पारितोषिक सचिन बैलमारे आणि मनोज मते यांच्याकडून डिक्लेअर झालेलं आहे. 5,555. बघूया, बरेचसे बक्षीस आहेत. खरं तर बैलमाऱ्यांची आठवण येते टोल नाक्यावर गेल्यावर, खोपोली टोल नाक्यावर नाव सांगितलं की गेट उघडला. प्रवीण बैलमारे नाही का ते, प्रवीण बैलमारे ज्यांनी मोपाडाच्या मैदानावर बक्षिसांची खैरात गोटे अंपायर साठी केलेली. या मॅच मध्ये बघा 36 गावांची ही चौक विभाग प्रीमियर लीग आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये सुपर 8चे सामने सुरू आहेत. शेवटचा सुपर 8चा सामना खेळवला जातोय. स्वराज 11 चौक बंटी बद्रिके कॅप्टन आणि सचिन मते ओनर विरुद्ध निक्षित कौस्तुभ तेज 11 पंकज ठोंबरे कॅप्टन, निलेश ठोंबरे, निखिल पाटील आणि चंदू राणे ओनर अशा या दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला निक्षित कौस्तुभ तेज 11 फिल्डिंगचा आणि निर्णयाला साजेल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे. निर्णयाला साजेल अशी फिल्डिंग केली, बॉलिंग केली आणि फलंदाज जे हवी होणारे फलंदाज होते ते बंटी बद्रिके, नैनेश पवार, युवराज लोटणकर, अजय, यश गायकवाड या सर्वांना बांधून ठेवलेलं आहे. निलेश ठोंबरे वेल एक्सपिरियन्स असे हे खेळाडू आहेत. जेवायचं जर कोण बाकी असेल तर जेवून घ्या. 15 मिनिटांमध्ये पॅकअप करण्यात येणार आहे. चिकन संपत आलंय, भरपूर जेवण आहे, पण आलात नाही तर पॅक करण्यात येईल. हवेमध्ये चेंडू होता. झेल घेण्यापेक्षा रन सेव्हिंग वर भर दिला आणि आणि नैनेश पवार मला असं वाटतं धावचित होतोय. पण नाही, बघूया पंच निर्णय देतील. हातात चेंडू यष्टीरक्षकाच्या गेल्या कारणाने मला असं वाटतं आउट पण नाही, रन पण नाही, काहीच नाही. फक्त एकच धाव या चेंडूवर धावून काढलेली आहे. दोघांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं, परंतु दोघांनी एकाच वेळेला स्ट्राईक सोडला न करण्याने पंचांनी निर्णय दिलेला आहे की एकच रन. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. भोजनाची व्यवस्था आमचे आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, शांताराम तवळे आणि योगेश थळे या मान्यवरांनी केलेली आहे. अन्नदाता सुखी भव. दरवर्षी सुधीर शेठ आपल्याला सहकार्य करत असतात. एसटीडी ग्रुप, एसडीटी ग्रुप यांचंही मनापासून धन्यवाद. हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड फुल टॉस आणि प्रहार केलाय. फार्म हाऊस मध्ये चेंडू जातोय. उतुंग असा षटकार आणि बीमर साठी पंचांनी मदत मागितलेली आहे. बघूया, खरं तर हा जो चेंडू आहे ना, हा निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवर जर नो डिक्लेअर झाला तर अजून सोने पे सुहागा होईल. मात्र यश गायकवाडनं षटकार ठोकलेला आहे. तिसरे पंच अविनाश पारंगे, नरेश म्हात्रे, अरुण पारंगे हे मेन मैदानाच्या आत दोन्ही पंच मेन अंपायर आणि लेग अंपायरचं काम पाहतात. अविनाश पारंगे आलेले आहेत. बघूया, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हाईटचा रिव्ह्यू बघूया, नो आहे की नाही. पंच इकडे बघतायत. नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल म्हणजे सोने पे सुहागा. ऐतिहासिक असं मैदान आहे, सुंदर मैदान तयार करण्यात आलेलं आहे आणि याच मैदानावर एसडीटी ग्रुपच्या वतीनं नाईट मॅचेसचं आयोजन याच मैदानावर करण्यात आलेलं आहे. फर्स्ट प्राइज 2,22,222. रितू ठोंबरे ऋतू सुधीर ठोंबरे सरपंचा
चौक ग्रामपंचायतीच्या यांच्याकडून हे बक्षीस स्पॉन्सर झालेले आहे आणि 1,55,000 1,11,111 पूजा नितीन तवले सरपंच लोदिवली यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. मनापासून धन्यवाद. तिसरं प्राइज असणारे 55,000 मात्र मैदानात आता धावांचा पाऊस पडतोय. यश गायकवाड हावी झालेला आहे. एसडीटी ग्रुपच्या वतीनं याच मैदानावर नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिलं बक्षीस 2,22,222, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 1,11,111 आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस 55,555. पहिलं पारितोषिक आहे ते रितू सुधीर ठोंबरे सरपंच चौक ग्रामपंचायत यांच्याकडून स्पॉन्सर झालंय. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 1,11,111 पूजा नितीन तवले सरपंच लोदिवली यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे. सुधीर शेठ औरंगाबादला गेलेले आहेत आणि तिथून या मॅचचा आनंद घेत आहेत ते. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अजून एक षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक होईल, परंतु नाही. हा चेंडू भिरकावला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पंकज चेंडू खाली येतोय, चेंडूची फेकी करतोय. या चेंडूवर मिळते ती फक्त एकच धाव. आता मात्र नैनेश पवार पेक्षा यश आज हावी झालेला आहे. हा स्ट्राईक यायला बघत होता अगोदरच्या चेंडू मध्ये, परंतु नैनेशला इकडेच ठेवलं पंचांनी, परंतु ते फायदेमंद झालेले. बघा काही गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठी होतात. आपल्याला असं वाटतं की हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं, परंतु जे होणार तेच होतं. आणि हा चेंडू वाईड चा इशारा पंचांकडून येतोय. दिशा भरकटलाय. शेवटचं षटक गणेश राणेचं महागडं षटक ठरतंय ते. निश्चित कौस्तुभ तेज 11 साठी. हो क्या बात आहे. नैनेश पवारचा ब्रँडेड लॉंगॉनच्या दिशेनं फार्म हाऊस मध्ये मारलेला षटकार. गौतम ओसवाल यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. गौतम ओसवाल साहेबांनी टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. श्रीकांत शिंदे आणि मारुती देवघरे यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. बरीचशी सर्व मान्यवर मंडळी आलेली आहे. शेवटचं षटक निर्णायक अंबिका माता मला असं वाटतं धावून आलेली आहे. ती निश्चित कौस्तुभ तेजच्या विरुद्ध जो स्वराज 11 चौक संघ खेळतोय त्याच्यासाठी चौक संघाची जी अंबिका देवी धावून आलेली आहे. शेवटचं षटक धावांचं पाऊस पाडणारं षटक ठरलेलं आहे. निर्णायक षटक ठरलेलं आहे ते स्वराज 11 चौकला. आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत 4 आणि हा शॉट पिच चेंडू हवे ते आणि हा झेल सुटतोय. लॉलीपॉप सोडला, लोण्याचा गोळा हातातून सोडलेला, अजूनही चेंडू मिळत नाही. बघा मिळाला शेवटी, मात्र नाराज आहे तो क्षेत्ररक्षक. जीवनदान मिळतंय ते नैनेश पवारला. 2 धावा काढतोय नैनेश पवार. या 2 धावांनी 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 53 50 क्रॉस केलेली आहे. 30 के होतील की नाही असं वाटत होतं, मात्र या शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. गणेश राणेचं हे शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 24 धावा 5 चेंडूमध्ये त्यानं दिलेल्या आहेत. या शेवटच्या चेंडूवर काय होणार. नैनेशला हेलिकॉप्टर स्ट्रोक मारलाय. लॉंग ऑन मध्ये मुसळे आणि सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज नैनेश पवार बाद. धावा आतापर्यंत 53, जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. ती निश्चित कौस्तुभ तेज 11 ला.
अतिशय सुंदर असं आयोजन. सेमीफायनल पुढच्या 4 ओव्हरच्या होणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. फिरोज अजूनही एवढी मोठी बॉडी घेऊन खेळतोय. बेस्ट ऑफ लक. फिरोजला ओपनिंगला उतरणार का निलेश? बघूया. स्कोर आहे तो 54 आणि अतिशय चांगलं असं आयोजन आपण बघतोय ते चौक विभाग प्रीमियर लीगचं. दरवर्षी हे 5वं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षापासून दरवर्षी सुधीर शेठ ठोंबरे आपल्यासाठी नेहमी भरपूर मदत करत आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यंदाच्या वर्षी भोजनाची अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था झालेली आहे. दरवर्षी तर त्यांचं भोजन असतंच. आता यावर्षी मात्र ते औरंगाबादला गेलेले आहेत, परंतु औरंगाबादवरून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. सुधीर शेठ तुमचं तिथूनही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला आम्ही खरं तर मिस करतोय. तुम्ही असल्यानंतरचं आयोजन अजून चांगलं असतं, परंतु सर्व मुलांवर, सर्व या कमिटीवर, सर्व त्यांच्या पाठीराख्यांवर त्यांनी भरोसा ठेवलेला आणि सुंदर आयोजन सगळ्यांनी इथे केलेलं आहे. त्यामुळे सुधीर शेठ ठोंबरे नक्कीच तिथून या मॅचचा आनंद घेत असतील, ते आनंदित असतील. सगळ्या मुलांना त्यांनी शुभेच्छा दिलेला आहे. कोणत्याही पक्षाचा विषय या चौक प्रीमियर लीग मध्ये कधीही येत नाही. सगळ्या पक्षातील म्हणजे भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जे काही शिवसेना, जे काही सगळे पक्ष असतील ते सगळे एकत्र येऊन नेहमी एक चांगली स्पर्धा सक्सेस करत असतात. सुधीर शेठ ठोंबरे यांचं सर्व या कमिटीच्या मेंबर्सवर, या सगळ्या आयोजकांवर नेहमी प्रेम राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं प्रेम हे कायम तसंच राहावं असे अध्यक्ष आमचे यावर्षीचे कैलास गावडे, पिल्लू गावडे यांनी त्यांना विनंती केलेली आहे. बघूया आता मॅच मध्ये सुद्धा रंगत आलेली आहे. नागोरी चहा इथे आलेला आहे. नागोरी चहा एवढा फेमस झालेला आहे सध्या या 4-5 वर्षांमध्ये की बस रे बस. 5 दिवस ते इथे स्थान मांडून बसलेले आहेत. संतोष चौधरींचे अगदी फेवरेट आहेत. तेज चंदू राणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचा संघ मैदानात खेळतोय. चंदू राणे साहेबांचा निश्चित कौस्तुभ तेज 11. गौतम ओसवाल आणि गिरीश माळी यांचा सन्मान करण्यात येतोय. गौतम ओसवाल उद्योजक चौक आणि गिरीश माळी यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. किती स्कोर झाला रे? 54 बी नाही, 53 झाला ना. ॲव्हरेज कितीचा? गिरीश माळी कट्टर कम्युनिस्ट टी शर्ट स्पॉन्सर त्यांनी केलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. ओसवाल साहेब उद्योजक यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या चौक प्रीमियर लीग मध्ये आपल्या परिसरातील सर्व व्यापारी वर्गही नेहमी सहभागी होत असतो. त्या सगळ्या व्यापारी बांधवांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. चौक बाजारपेठेतील सगळे आमचे व्यावसायिक मंडळी त्यांचंही हार्दिक स्वागत. तीस चेंडू चेंडू मध्ये 54 धावांची गरज आहे. पंचांचा दुसरं सत्र होण्याचा इशारा येतोय. गोलंदाजीच्या मार्कवर बंटी बद्रिके पहिलं षटक घेऊन आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो अखोट टप्प्याचा पहिलाच अफलातून भन्नाट वेग असलेला हा चेंडू टाकतोय तो बंटी बद्रिके. जशाच तसं उत्तर देतोय. ठोसा त्याला जशी गोलंदाजी केलेली ना समोरच्या गोलंदाजानं शरद मुसळेनं, तशीच गोलंदाजी उत्तर प्रश्नाचं उत्तर या मैदानावर देतोय तो बंटी बद्रिके. आत्ताच झालेली रायगड ठाणे विरुद्ध शेष महाराष्ट्र त्यामध्ये खेळलेला हो यॉर्कर चेंडू खणून काढलेला आहे. एक सिंगल घेतलेली आहे. स्वतःचं खातं खोललं ते कर्णधार ते दिनेश
मालकर यानं एका धावेवर पोहोचतोय. दिनेश 2 चेंडू 1 धाव. अजूनही निखिल पाटीलनं आपलं खातं खोललेलं नाही. शांत क्रिकेट व्यासपीठावर कृष्णा पारंगे साहेब आणि बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घेते. त्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 30 चेंडू मध्ये 54 पाहिजे होत्या. 10.80 चा रन रेट रिक्वायर्ड रन रेट आहे. फुलटॉस चेंडू फटका मारला हातामध्ये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. एअरटाईट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. इट का जवाब पत्थर से देण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. क्षेत्ररक्षण सजवले बघा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, गली, मिड ऑफ असं सर्कलच्या आतलं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक स्क्वेअर लेगला सर्कलच्या आत खेळाडू तैनात केला. शॉर्ट पिच चेंडू मस्त फटका तटवलाय. जागा बनवली आणि हा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 की 4 बघूया. 6 धावांसाठी 7 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. जबरदस्त प्रहार केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू मारला आणि हाही चेंडू जातोय सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. सुधीर शेठ ठोंबरे या मॅचचा आनंद घेत आहेत औरंगाबाद वरून आणि त्यांचं हे स्वागत या षटकारानं करतोय तो फलंदाज निखिल पाटील. लगातार 2 षटकार निखिल पाटीलनं मारलेले आहेत. बघूया तिसरा षटकार तो मारेल का. लागोपाठ 3 षटकार मारण्याचा बहुमान या चौक प्रीमियर लीग मध्ये होईल का. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. निखिल पाटील मला असं वाटतं ग्रामपंचायत टेंबरी ग्रामपंचायतीचे सदस्यही आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन, नीट नेटकं नियोजन. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू प्रहार केला हातामध्ये जातोय आणि मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज बाद होतोय तो निखिल पाटील. एसडीटी ग्रुपच्या वतीनं नाईट टुर्नामेंट जी या मैदानावर होणार आहे. 2,22,000चं बक्षीस आहे. 2,22,222. त्यानंतर 1,11,111, 55,555 अशी बक्षीस आहेत. ही जी टुर्नामेंट आहे त्यामध्ये आपलेच परिसरातील 36 गावातल्याच टीम आपण घेणार आहोत. त्यामुळे आपल्या परिसरातील या 36 गावातील टीम्सना सुवर्ण संधी असणार आहे. हे भलं मोठं 2 लाखाचं बक्षीस पटकावण्याची. आत्ताची पोझिशन बघा. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 14. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. ती उर्वरित 24 चेंडू मध्ये म्हणजे 10 धावांची सरासरी आता कायम राहणार आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 10 धावांचा असणार आहे. तो जिंकण्यासाठी निश्चित कौस्तुभ तेज 11 टीमला. हे निश्चित कौस्तुभ तेज काय चौक का काय तेवढाच ना. पहिलं षटक संपलंय. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. साहिल पाटील मला असं वाटतं गोलंदाजीसाठी येतोय. संजय वाघमारे ज्यांनी विकेट बनवलेली आहे. टणक विकेट बनवलेली आहे. याच ग्राउंडवर मला असं वाटतं डॉक्टरांच्या पण मॅच झाल्या ना मध्ये. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पण याच मैदानावर होणार आहे. म्हणजे या मैदानाची आता महती किती वाढत चाललेली आहे बघा. प्रेक्षकांना पण भरपूर जागा आहे. पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे. मस्त सजवलेलं हे मैदान आहे आणि नॅचरल माळरान असल्यामुळे टणकपणा आहे आणि फास्ट आउटफील्ड आहे. त्याचा फायदा फलंदाजांना होताना आपण इथे बघतोय. सुसज्ज असं मैदान, चांगली पाटा विकेट,
आउटफील्ड फास्ट, प्रेक्षकांना बसण्याची संधी आहे, आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे सावली पण आहे. ओ प्रहार, मात्र टायमिंग बरोबर नाही जुळलं आणि हा झेल सुटला. जीवनदान मिळतंय ते फलंदाज दिनेश मालकर या फलंदाजाला, सलामीला आलेला दिनेश. सुधीर ठोंबरे तिकडून मॅचचा आनंद घेत आहेत औरंगाबाद वरून आणि त्यांनी समालोचकांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. हा शॉर्ट पिच चेंडू कडक प्रहार केला आहे, मिड विकेटच्या दिशेनं चेंडू मारलाय आणि वाह काय सुंदर क्षेत्रक्षण, शेवटच्या क्षणी हात टाकला आणि सीमारेषे पलीकडे जाणारा चेंडू अडवलेला आहे. या चेंडूवर मिळतात त्या पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी 18 धावा धावफलकावर लागतात त्या आतापर्यंत तरी निश्चित कौस्तुभ तेज संघाच्या. अटीतटीचा सामना होणार, 10 धावांची सरासरी ठेवायची आहे. प्रकाश जाधव साहेब बघा पडेल ते काम करतात. मला आधी वाटलं तिकडून आईस्क्रीम वाला आला की काय, पहिले असंच यायचं ना गावागावामध्ये. भैया हा चेंडू लॉंग ऑन मध्ये तटवलाय आणि हा खणखणीत असा चौकार. सुधीर शेठ ठोंबरे या परिसरातील किंग मेकर आहेत. किंग मेकर, बोट ठेवील ते म्हणतो ना, जिथे म्हणजे कुदळ मारून जिथे पाणी लागेल, बुक्की मारली की पाणी निघालं, असं व्यक्तिमत्व आहे सुधीर शेठ ठोंबरेंचं. या तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले सुधीर शेठ ठोंबरे आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली या चौक प्रीमियर लीगचं इथे आयोजन करण्यात आलेले आहे. चौक विभाग प्रीमियर लीग 36 गावातील सगळे धुरंधर आमने सामने आलेले 36 गावांचा क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा भरलेला आहे. तो या भव्य दिव्य अशा या मैदानावर सामना सुरू आहे. तो स्वराज 11 चौक विरुद्ध निश्चित कौस्तुभ तेज 11 या संघादरम्यान. समालोचकांसाठी त्यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि बघा साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, काय चेंडू टाकला. हे चेंडू पाहिजेत खरं तर. 2 प्रकारची गोलंदाजी असते, एक विकेट टेकिंग गोलंदाजी आणि एक रन सेव्हिंग गोलंदाजी. विकेट टेकिंग पेक्षा रन सेव्हिंग गोलंदाजी या झटपट क्रिकेटमध्ये फायदेमंद होताना आपण बघितलेली आहे आतापर्यंत आणि या गोलंदाजीचा फायदा आतापर्यंत गोलंदाजांनी उठवलाय. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय लॉंग ऑन मध्ये, एकच धाव मिळतीये. दुसरी धाव मिळणं थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे. आचारी आमचे रवींद्र जांभळे ना, जांभूळकर, रवींद्र वडगाव, जांभूळकर म्हटलं की वडगाव, पारंगे म्हटलं की रेस. जेवणाचे अतिशय उत्तम स्वादिष्ट असं भोजन त्यांनी बनवलेलं आहे. त्यांचा सत्कार आणि सन्मान आम्ही इथे करतोय. आचार्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. ओ मुसळे, शरद मुसळेला असं वाटलेलं की हा चेंडू मारेल, परंतु नाही, थोडंसं टायमिंग नाही जुळलं, स्लो थोडा चेंडू टाकला आणि या चेंडूवर एकही धाव नाही. याच्या षटकामध्ये धावा आल्या 9, एकूण धावा 23. आमचे रवींद्र जांभूळकर आचारी, शाकाहारी मांसाहारी कोणत्याही प्रकारचं जर भोजन तुम्हाला बनवायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. खरं तर मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवणा बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. चवळी बटाटा, कुर्मा भाजी आहे ना, वटाणा, फरसबी अशा भाज्या खाण्यामध्ये त्यांचा बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आज रविवार असल्यामुळे मस्त चिकन त्यांनी बनवलेलं आहे. प्रकाश गावडे आणि सागर गावडे यांनी मनमुराद 2 टायमाचं जेवण एकदाच आनंद घेतलेला आहे आणि घ्यायला पाहिजे. आपलंच घर आहे, आपलीच कोंबडी, आपण कशाला उपासमारी करायची. सगळ्या आज
या प्रीमियर लीग मध्ये बघा प्रेक्षकांना पण जेवण ठेवण्यात आलेलं, फक्त खेळाडू नाही किंवा पाहुणे नाही, सगळ्या प्रेक्षकांना जेवण देण्यात आलेलं आहे. आणि हे स्पॉन्सर होते जेवणाचे आदरणीय आमचे सुधीर शेठ ठोंबरे साहेब, शांताराम तवळे साहेब आणि योगेश थळे. या तिघाही अन्नदात्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. अन्नदाता सुखी भव. सुधीर शेठ ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. काल जो स्टाफचं जेवण होतं ते नरेश जाधव पाली यांनी दिलेलं आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद. प्रकाश जाधव पाणी पुरवतात. 5 दिवस लागेल तेवढं पाणी. ते म्हणतात ना, जिसने जिसको जल पिलाया उसने समुंदर को नीचे दिखाया. एवढं म्हणजे पाण्याचं महत्व बघितलं आम्ही. हातामध्ये ड्रम घेऊन आलेले आहे, लागेल त्याला पाणी दिलेलं आहे. आणि पाण्यासारखं पुण्य कुठेच नाही. यश 11 आणि विघ्नेश अद्विका 11च्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. 4 ओव्हरचा सामना राहणार आहे, 4 षटकांचा सामना. बंटी बद्रिके आता येतोय गोलंदाजीसाठी. 3रं षटक टाकतोय बंटी बद्रिके, ज्यांना पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत 14. किती बॉल किती इथं लिहा आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 31. ओ जबरदस्त टोला प्रहार केलाय. सुरुवात या षटकाची चौकारानं करतोय तो फलंदाज दिनेश मालकर. दिनेश मालकर काय अफलातून सुरुवात केलेली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. झेल सुटलेला त्यांचा, जीवनदान मिळालेलं. हा चेंडू मिड विकेट सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. दिनेश मालकर हवी झालेले आहेत. एक चौकार मारला, त्यानंतर षटकार मारला जातोय. या चेंडूवर काय होणार. बंटीचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेंथ वाईड चा इशारा पंचांकडून येतोय. आणि या वाईड न मात्र आता परिस्थिती बदलतीये. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर हा चेंडू टाकलेला. वाईडला रिव्ह्यू नाहीये, बीमर साठी फक्त रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. परिस्थिती बदलली बघा. 16-20 चं समीकरण आलेलं आहे. 16 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज आहे. फरक आहे तो फक्त 4चा, म्हणजे एक चौकाराचा. तो आत्ता मारायचा की नंतर मारायचा फलंदाज ठरवेल. फुल टॉस. चेंडू मिड विकेटला पुन्हा एकदा मारला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली बसतोय, चेंडू अडवतोय. वा, लगेच तुरंत थ्रो त्यानं केलेला आहे. या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. अजूनही 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. या मॅच मधल्या या 3ऱ्या षटकातील 2 चेंडूंना हवा काढली मॅच मधली. खरं तर बंटी बद्रिकेला एक चौकार, एक षटकार मारला तो दिनेश मालकरनं. आणि मॅच मध्ये परत घेऊन आलेले आहेत ते निश्चित कौस्तुभ तेज 11 संघाला स्वराज 11 चौक संघाच्या विरुद्ध. चौक संघानं धावा केलेल्या 53-54 धावांचा पाठलाग सुरू होता. आणि आता परिस्थिती बघा. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती निश्चित कौस्तुभ तेज 11ला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. हा चेंडू हो ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे. समीर मालकर अध्यक्ष वडगाव जिल्हा परिषदेचे, त्यांनी काल 50 मारलेली पण संघ हरला. त्यांच्याच गावचा दिनेश मालकर आज मैदानात खेळतोय. मालकर ब्रदर्स फॉर्म मध्ये 3 ला 500. यॉर्कर चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. एक सिंगल मिळतीये. या सिंगलनं 14-19चं समीकरण आता 13-18 मध्ये जाऊन पोहोचलेलं आहे.
13 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. बंटी बद्रिके वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, कमबॅक केलंय त्यानं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये. हा चेंडू बंटी तेज तर्रार स्पीड वाढवतोय, अगोदरचा स्पीड त्याचा जो होता त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं हा चेंडू टाकला. पहिलं या षटकातील मला वाटतं निर्धाव चेंडू संपतोय आणि हे तिसरं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर निश्चित कौस्तुभ तेज 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 36 च्या घरामध्ये. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. टॉस साठी पुढच्या ज्या 2 टीम्स आहेत विघ्नेश अद्विक 11 आणि यश 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या आपण. अद्विका 11 विघ्नेश अद्विका 11 सुबोध भोसले कॅप्टन, नितीन तवले पिंट्या देशमुख ओनर आणि यश 11 नरेश ठोंबरे हातनोली रायगड एक्सप्रेस यश कोंडिलकर ओनर. टॉस साठी या दोन्ही कॅप्टननी. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे या मॅचचा आनंद औरंगाबाद वरून घेत आहेत आणि त्यांनी या सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद त्यांनी व्यक्त केलेले आहेत. अतिशय सुंदर असं नीट नेटकं आयोजन SDT ग्रुप कडून नाईट मॅचेसचं आयोजन याच मैदानावर होणार आहे. 2,22,222 पहिलं बक्षीस, 1,11,111 दुसरं बक्षीस, 55,555 तिसरं बक्षीस. पहिलं बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे ऋतू सुधीर ठोंबरे सरपंचा चौक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे पूजा नितीन तवले सरपंचा लोदिवली ग्रामपंचायत. 5 पुढची मॅच 5 ओव्हरची मॅच असणार आहे पुढची. सुबोध भोसले आणि नरेश ठोंबरे या प्लीज. नरेश ठोंबरे आलेले आहेत सर. नरेश ठोंबरे नाही का शाळेमध्ये कोचिंग त्यांची चालू असते. नैनेश पवार आयवा कॅच साठी बक्षीस आहे. संचित दळवी ना 200 रुपयाचं पारितोषिक संचित दळवी यांच्याकडून. बघूया शरद मुसळेला हा चेंडू समजलाच नाही. चेंडू गेला तो निर्धाव. अरे नैनेश आहे तो, बरीचशी मैदानं नैनेशनं गाजवली. मला असं वाटलं होतं की तिसरं जे षटक आहे ना ते नैनेशला मिळेल, परंतु नैनेशला मागे ठेवलं आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. नो धावून काढलेल्या 2 एकूण 3 धावांना दिवाळीना दसरा आला बोनस. या 3 धावा उपयुक्त ठरणार आहेत, खरं तर निर्णायक ठरू शकतील ते येणाऱ्या काळामध्ये. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि जिंकायला धावा पाहिजेत 15. निश्चित कौस्तुभ तेज 11 विरुद्ध स्वराज 11 चौक असा हा सुपर 4 मध्ये जाण्यासाठी सुपर 8 चा सामना आपण इथे बघतोय. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं आहे. फ्री हिटचा इशारा पंचांनी इथे जाहीर केलेला आहे. बघूया नैनेशचा रनअप कमी केलेला आहे त्यांनी पायात दुखापत असल्या कारणानं. हा यॉर्कर चेंडू टप्प्यावर गोलंदाजी करतोय, विरतोय गरा गरा भोवऱ्यासारखा चेंडू. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. 10 चेंडू शिल्लक आहेत, जिंकायला 14 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना झाला असं वाटलेलं की हा सामना एकतर्फी होईल. जेव्हा स्वराज 11 चौक फलंदाजी करत होता तेव्हा वाटलेलं की धावा या 40 तरी होतात की नाही, परंतु नाही, धावा भरपूर झाल्या. 53-54 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्थिती आलेली आहे 10 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. नरेश ठोंबरे आलेले आहेत. सुबोध भोसले यांना अंतिम पुकार, शेवटचा पुकार. रथ पाठवायचा का, नाहीतर मग पेनल्टीला सामोरं जावे लागेल. आपली घरची स्पर्धा आहे त्यामुळे आपण या सोबत प्लीज. हा चेंडू नैनेश यांचा शॉर्ट पिच चेंडू तटवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनवर सरळ चेंडू आदळतोय 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार 500.
रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया अजून बक्षीस मिळवेल का. 2 धावांवर त्याचा झेल सोडलेला हा चेंडू समीर पाटील यांच्याकडून आहे का. मालकर भावासाठी 500 रुपयांचं बक्षीस. हा ओव्हरथ्रोची धाव इथे होते. गोंधळ झालाय. गोंधळात गोंधळ मैदानावर होतोय आणि जिथे एक धाव फक्त होती तिथे मात्र आता धावांचा पाऊस पडतोय. 4 धावा धावून पूर्ण केलेल्या. जरा जोरदार टाळ्या या खेळाडूंसाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे नुसते षटकार चौकार नाही, धावून पण 4 धावा. विघ्नेश अद्विका 11, सुबोध भोसले आणि यश 11, नरेश ठोंबरे यांच्या दरम्यान टॉस केला जातोय. मी कृष्णाशेठ पारंगे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. या कृष्णाशेठ. जग्गूभाई या आपण पण. निर्णायक याच्यावर मॅच आलेली आहे. अगदी दोऱ्यावर आले बोलतो ना आपण. जोडी 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. निश्चित नाही ना तो कौस्तुभ तेज 11 जर टीम जिंकली तर फिरोज शेख यांच्याकडून जेवण मटणाचं. हो परंतु नाही. नैनेश काय असा तसा सहज मॅच सोडणारा थोडीच आहे. अजिबात सोडणार नाहीये. अजूनही टफ देतोय. 4 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये आत्ताचा चेंडू निर्णायक असणार आहे. प्रहार केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. या चेंडूवर एकच सिंगल मिळते आणि दुसरी पण घेण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रोची दुसरी धाव धावून पूर्ण करतोय तो दिनेश मालकर. दमलाय बिचारा, दमलाय. विकेटवर पाणी द्या मैदानामध्ये. 2 धावा या चेंडूवर मिळतात. आता शेवटच्या षटकामध्ये जिंकायला निश्चित कौस्तुभ तेच संघाला 2 धावांची गरज. सर्टिफिकेट पण दिला आता कमिटीकडे नाही खेळण्याचा पण आला परत. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. यानंतर नरेश ठोंबरे वर्सेस सुबोध भोसले. रिटायर्ड हर्ड मला असं वाटतं दिनेश मालकर होतोय. दिनेश मालकर अतिशय म्हणजे संघाला सुस्थितीमध्ये नेलेलं आहे त्यांनी. एकूण आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार मारले आणि 15 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी केली. जरा जोरदार टाळ्या दिनेश मालकर साठी झाल्या पाहिजे. इंज्युअर्ड होता खरं तर तो खेळणारही नव्हता, परंतु संघाला त्यानं आता सुपर 4 मध्ये नेण्यासाठी चंग बांधलाय. बोला किती बॉल किती. सुधीर शेठ ठोंबरे या मॅचचा आनंद घेतात औरंगाबाद वरून. बघतायत टफ मॅच चाललेली आहे आपल्या मैदानावर. मिस करतात सगळे आयोजक त्यांनाही आणि तेही कदाचित मिस करत असतील आपल्या सर्वांना. घरेलू मैदान आहे आणि या घरेलू मैदानावर अटीतटीची लढत. झुंज 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फिरोज शेख यांच्याकडून सगळ्यांना जेवण मिळणार आहे. त्यांची टीम क्वालिफाय होते. बघूया फिरोज शेख ते थोडीच नाही बोलणार आहेत, तयार आहेत ते. त्यांच्यावर प्रेशर आलेलं आहे बघा. 2 धावांची गरज आहे एका षटकामध्ये. चंदू राणे साहेब, निखिल पाटील आणि निलेश ठोंबरे आता खुशीनं गाजरं खात आहेत बघा. कारण फक्त 2 धावा पाहिजे जिंकायला. आणि फलंदाजीला आहे तो शरद मुसळे. गोलंदाज मनीष. हा चेंडू मनीषचा. हो 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 मनीष अजूनही हार मानायला तयार नाहीये. निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज मनीष. पंकज ठोंबरे कर्णधार स्वतः मैदानावर आहे. नॉन स्ट्राईक हेड मध्ये मात्र मुसळे इथे काय करणार. शरद मुसळे तयार आहे. हा चेंडू मनीषचा. शॉर्ट पिच चेंडू गॅप मध्ये मारलाय. विजय फटका कदाचित असेल आणि या चेंडूवर मिळतात 2 धावा. हा सामना या 2 धावांनी जिंकलेला आहे. तो निश्चित कौस्तुभ तेज 11 या संघानं विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.